डायर होता, त्यांनी ज्या प्रकारे तिथे जमलेल्या लोकांवर गोळीबार केला, त्याच पद्धतीने काल दिल्लीमध्ये लाठीमार करणारे कायर होते. तो एक जनरल डायर होता आणि काल दिल्लीत विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्जचा आदेश देणारे कायर होते. मला असं वाटतं की हे जे सरकार आहे आणि हे जे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी काय चायनामधनं आलेले नाहीत, पाकिस्तानमधनं आलेले नाही आहेत, हे आपलेच विद्यार्थी आहेत ना. मग आपल्याच विद्यार्थ्यांशी तुम्ही संवाद साधू शकत नाही? निदान ब्रिटिश लोक गांधीजी उपोषणाला बसले तर त्यांना भेटायला तरी यायचे, त्यांच्याशी बोलायला तरी यायचे. हे सरकार तर ब्रिटिशांपेक्षा गैरगुजर झालंय की हे त्यांच्याशी बोलायला पण तयार होत नाही. मला असं वाटतं हा जो सत्तेचा माज आलेला आहे, त्याच्या विरोधात जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, त्या विद्यार्थ्यांना खरोखर आम्ही सलाम करतो. ज्या हुकुमशाहीच्या विरोधात त्यांनी आंदोलन उभारलं आहे, हे निश्चितपणे त्यांचं अभिनंदन करणारं आहे आणि त्यांच्या पाठी सर्व जनता सक्षमपणे उभी आहे हे त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. आणि अशा प्रकारे लाठीचार्ज करून काल तर दादरमध्ये ज्या पद्धतीचा अमानुष लाठीचार्ज काय करत होते ते विद्यार्थी, घोषणा देत होते ना. घोषणा देणाऱ्यांचे तुम्ही केस ओढणार, तिथल्या मुलींचे केस ओढणार, त्यांच्यावर लाठीचार्ज करणार, याच्या विरुद्ध कोणी बोलायचं नाही. मला असं वाटतं ही वेळ आहे, आपण सगळ्यांनी याच्या विरुद्ध बोलायला पाहिजे. नाहीतर उद्या येणारी पिढी ही आपल्याला शंड म्हटल्याशिवाय राहणार नाही. आणि एक निश्चित सांगतो, एक वेळ आम्हाला गुंड म्हटलेलं चालेल, पण आम्हाला शंड म्हटलेलं चालणार नाही. त्यामुळे निश्चितपणे आम्ही सगळेजण त्या विद्यार्थ्यांच्या पाठी उभे आहोत. सन्माननीय अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जाऊन आम्ही त्यांना भेटून पण आलो आणि आजही आम्ही ठामपणे त्यांच्या पाठी उभे आहोत. मोठ्या प्रमाणात मारहाण झाली. आज देखील जे विद्यार्थी आहेत ते ठाण मारून आहेत, आंदोलन देखील अजून सुरू आहे. त्यांची एकच मागणी की राजीनामा दिला ना. दिलाच पाहिजे ना. शेवट अकाउंटेबिलिटी पाहिजे ना. म्हणजे कोणी उठतं, काहीही करतं आणि त्याला कोणीच अकाउंटेबल नाही. मला असं वाटतं हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे सरकारमध्ये कोणीतरी तर अकाउंटेबल पाहिजे. घटना घडतात पण जबाबदारी कोणाचीच निश्चिती होत नाही जबाबदारीची. हे अत्यंत सिस्टीम मधलं भयानक चित्र आहे. काही सोशल मीडियावर व्हिडिओ देखील व्हायरल होते. ते पोलिसांच्या नावाची पट्टी नव्हती, जे सिम्बॉल असतं ते देखील नव्हतं. मला असं वाटतं पोलिसांनी पोलिसांप्रमाणे वागावं, गुंडांप्रमाणे वागू नये. हे त्यांना शोभत नाही. शेवट ते सरकारला जबाबदार नाही आहेत, ते भारतीय घटनेला जबाबदार आहेत. हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. दिल्ली पोलिसांकडून आता गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून या सगळ्याच आंदोलकांची नाही, ही नेहमीची मोडस ऑपरेंटी आहे पोलिसांची. नंतर गुन्हे दाखल करायचे, त्यांना केसेसमध्ये अडकवायचे, त्यांचे पासपोर्ट आहे. मला असं वाटतं एक काल का परवा मी नरेंद्र मोदींचं भाषण ऐकत होतो आणि त्याच्यात ते पंतप्रधान त्यावेळेचे मनमोहन सिंग यांना सल्ला देत होते की लाठीचार्ज कसे तुम्ही करता, लाठीचार्ज करणं चुकीचं आहे वगैरे. मला असं वाटतं एकदा स्वतःचं भाषण त्यांनी स्वतः ऐकलं पाहिजे. काल काँग्रेस जनता पार्टीचं शिष्टमंडळ म्हणजे दोघं जण जे.पी. नड्डा यांची भेट घ्यायला गेली, तर जे.पी. नड्डांनी सांगितले की आम्हाला वेळ पाहिजे, आम्ही तुमच्या मागण्यांवरती विचार करू, मात्र त्यांना वेळ पाहिजे. अजून किती वेळ पाहिजे? कारण का 22 जण गेले 20 दिवस काय करत होते? मग गेले 20 दिवस काय करत होते? मला असं वाटतं. आणि ही गोष्ट फक्त दिल्लीतच घडत नाही, ह्या गोष्टी मुंबईतही घडत आहेत. आपल्याला माहीत असेल, चेंबूरमध्ये एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना झाली होती. त्या घटनेमध्ये एका चिमुरड्याचा झाड पडून मृत्यू झाला. चालता चालता एक माणूस गटारात पडला आणि गटारात त्याचा मृत्यू झाला. याही घटनेला महानगरपालिकेने कोणावरही जबाबदारीची निश्चिती केली नाही. त्याच्यानंतर एक अहवाल बनवला, तोंडाला पानं पुसणारा, आणि त्याच्यामध्ये सांगितलं की ह्याला कोणीच जबाबदार नाही. मला असं वाटतं ह्या सगळ्या
गोष्टींविरुद्ध, म्हणजे या घटना आहेत फक्त, तर या घटना नाही तर ही सिस्टीमचं फेल्युअर आहे. आणि म्हणूनच उद्या सकाळी 11 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आझाद मैदानावर आम्ही आंदोलन करतोय. ज्या महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे, ज्या अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे त्या लहान मुलाचा मृत्यू झाला, एक माणूस गटारात पडला, त्यानंतर सुद्धा कुठल्याही अधिकाऱ्यावर कसलीही कारवाई झाली नाही. एक थातूर मातूर दंड त्या कंत्राटदारांना रिकमेंड करण्यात आला, तोही अजून त्यांच्याकडनं वसूल केला गेला नाही. पण जो अधिकारी 11 वर्ष त्या गार्डन डिपार्टमेंटवर बसून आहे, त्या अधिकाऱ्यावर अजूनपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. आमचं उद्याचं आंदोलन हे फक्त त्या अधिकाऱ्याच्या विरोधात नाही, तर जबाबदारी निश्चिती न करणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातनं माझं सर्व मुंबईकरांना आव्हान आहे की नुसता हा महानगरपालिकेचा विषय नाही आहे, हा व्यवस्थेचा विषय आहे. ज्या व्यवस्थेमध्ये कोणीच जबाबदार नाही अशी जी व्यवस्था उभारडा करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, त्या व्यवस्थेच्या विरोधातलं उद्याचं आंदोलन आहे. तर आपण सगळ्यांनी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो, मुंबईतल्या सर्व नागरिकांना, सर्व विद्यार्थ्यांना, सर्व लोकांना की उद्या 11 वाजता आपण हे व्यवस्थेविरुद्धचं आंदोलन आहे हे करण्याकरता आपण या, असे मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो. महापालिका आयुक्तांना तुम्ही पत्र लिहिलं होतं की या त्या पत्राचं उत्तरही आम्हाला देत नाही, ना आम्हाला कुठली चर्चा करायला बोलवत. फक्त त्यांचा म्हणजे हे मोदींपेक्षाही आयुक्त मोठे झालेत. मोदींना तर युगो आहे, पण मोदींपेक्षाही मोठा युगो भिडेन आहे असं मला वाटायला लागलं. काल संदीपजी दादरमध्ये नीटच्या विरोधात पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये आंदोलक पाहायला मिळाले, तरुण विद्यार्थी होते, त्यांच्यामध्ये एक बॅनर औरंगजेबाचा पाहायला मिळाला. पण प्रश्न उपस्थित होतो, काय औरंगजेबाचा बॅनर पाहायला मिळाला, फोटोचा मला वाटतं मी तरी बघितला नाही. संदीपजी तुमच्या माझ्या इथे जी मुलं आलेली ना, जी इथे उभी होती, ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा. आता हे सगळं सांगतील की याच्यामध्ये IS आहे, चायना आहे, हे आहे, ते सगळं आणतील. पाकिस्तानच्या अँगलला हा, पाकिस्तान आहे, सगळं आहे. उद्याच्या आंदोलनामध्ये कोणते होते? युक्रेन बिक्रेनचे पण लोक असू शकतात. संदीपजी मला असं वाटतं आपल्या जो घरी एखादा मुलगा आपला चिडला ना, तर त्याला आपण काठीने बदडत नाही, त्याची आपण समजूत घालतो. तुम्ही दरवेळेला विद्यार्थ्यांना मन की बात सांगताना हेच पंतप्रधान आहेत ना, परीक्षा कशी द्यायची, काळजी कशी करायची, अभ्यास कसा करायचा, हा शहाणपण शिकवता ना. मग त्याच विद्यार्थ्यांवर काल लाठी उगारताना काही वाटलं नाही तुम्हाला? त्यावेळेला तुमची संवेदनशीलता कुठे गेली? तुमची वडीलकित्वाचं नातं कुठे गेलं मोदी साहेबांचं? नागपूरचा विद्यार्थी आहे, तर पोलीस त्याला मारहाण करत होते, तरी तो नागपूरचा विद्यार्थी ठाण मारून होता. तो सांगतो आम्ही न्यायासाठी आलो, मात्र पोलीस त्याला मारत होते. बघितलं मी तो व्हिडिओ. अत्यंत, मी तुम्हाला सांगितलं, कालचं चित्र हे मनाला अस्वस्थ करणारं चित्र आहे. आणि त्याच्यामुळे मीच नाही, तुम्हीच नाही, तर मला असं वाटतं सगळा भारत देश अस्वस्थ झालेला आहे. संदीपजी तुम्ही मनसे नेते आहात, मात्र एक आंदोलक पण आहात. काल एकंदरीतच चैत्यभूमीच्या परिसरामध्ये ज्या प्रकारे पोलिसांची अरेरावी पाहायला मिळाली, एक महिला विनंती करते की थांबू नये, तरी पण इकडे थांबू नका, तिकडे थांबू नका, अशा प्रकारचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो. मला असं वाटतं व्यवस्थेनी ही गोष्ट ओळखली पाहिजे की जेव्हा सामान्य माणूस जो कुठल्याही पक्षाला बांधील नाही आहे, जो कुठल्याही विचारधारेला बांधील नाही आहे, तो जेव्हा व्यवस्थेवर चिडून रस्त्यावर उतरतो, तेव्हा ती धोक्याची घंटा सरकारने ओळखली पाहिजे. जर ओळखली नाही तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. कालच्या आंदोलनामध्ये 60हून अधिक विद्यार्थी जे आहेत, आंदोलनकर्ते जे आहेत, ते जखमी झालेले पाहायला मिळाले. मात्र ह्या सगळ्यानंतर एखाद्याचा जर जीव गेला असता तर ह्याला जबाबदार कोण राहिला असता? मला असं वाटतं सरकारच जबाबदार आहे याला. मला 20 दिवस सोनम वांगचूक उपोषणाला बसलेले, 20 दिवस सगळे विद्यार्थी तिथे जमलेले. 20 दिवसात सरकारला का वाटलं नाही आपण यांच्याशी बोलावं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तो राजीनामा द्या नाही द्यायचा आहे हा नंतरचा विषय, पण तुम्ही बोलूही शकत नाहीत, संवादही साधू शकत नाहीत
आणि संवाद साधायला तुमचा कुठला अहंकार मध्ये येतोय. मला असं वाटतं हे महत्त्वाचा विषय आहे. एवढा अहंकारीपणा कशाबद्दल आहे? कसला अहंकार आहे एवढा? ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्या लोकांची तुम्हाला बोलायचं नाही, हा कुठला अहंकार आहे? खरं तर विरोधक असतील किंवा मग जे सत्तेतले असतील, पावसाळी संसदेतलं अधिवेशन सुरुवातीचा दुसरा दिवस आहे आणि एनडीएच्या आज सगळ्याच खासदारांना मोदींनी बोलवलेलं आहे. आता 9:30 वाजता ही बैठक होते. याच्यामध्ये काय भूमिका? मला असं वाटतं त्यांचं काय करायचं ते करतील. आंदोलकांशी संवाद साधायला पाहिजे होता, गेल्या 20 दिवसात तो साधला नाही. आणि ज्या प्रकारे अमानुषपणे लाठी चार्ज त्या मुलांवर केला, हे निश्चितपणे याचा आम्ही निषेध करतो. 20 जुलै हा डरपोक दिवस म्हणून जाहीर करावा असं संजय राऊत म्हणाले. मुंबई महानगरपालिकेने धोकादायक झाडांवरती खरं तर कागद लावली होती की ही झाडं धोकादायक आहे, जपून राहा. मात्र पावसात ती कागद फाटून गेली मूर्ख आहे. आहे, त्यांना सिस्टीमच माहीत नाही. असं झाडावर धोकादायक लावून कशी ती टिकणार आहे? माझं तेच म्हणणं आहे ना, कुठलीच जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नाही या सिस्टीममध्ये. आयुक्त जबाबदारी घेणार नाहीत, अतिरिक्त आयुक्त जबाबदारी घेणार नाहीत, गार्डन डिपार्टमेंटचा सुप्रिटेंडंट जबाबदारी घेणार नाही. मग जबाबदारी कोणाची आहे? आता ते म्हणतील आम्ही पोस्टर चिटकवलेलं त्या झाडावर, पण ते आता राहिलं नाही. मग कोणाची जबाबदारी? कोणाचीच नाही. राज ठाकरे यांच्या घराच्या समोरील झाड देखील धोकादायक असल्याचं त्यांनी त्या पोस्टर झाडावर लावलेलं होतं. पोस्टर लावलं. मात्र त्यानंतर त्या झाडाचं कटिंग होणं अपेक्षित होतं किंवा ते तसं त्यांनी केलेलं पाहायला मिळत नाही. मुळात ज्या एक झाड काहीतरी कापलं साहेबांच्या काळात, ते एवढं कापलंय की आता ते झाड होतं की नाही शंका आहे. आमचं म्हणणं तेच आहे की या सगळ्याचं ट्री रिस्क असेसमेंट व्हायला पाहिजे, सायंटिफिकरित्या व्हायला पाहिजे. हे न करता यांनी जे कॉन्ट्रॅक्टर नेमलेत हे कुठलेही क्वालिफाईड कॉन्ट्रॅक्टर नाहीत, हे लाकूड तोडे नेमलेत. आणि हे लाकूड तोडे मनाला येईल तशी लाकडं तोडत आहेत. सर, राज्यातील जे प्रमुख 6 रुग्णालय आहेत त्या रुग्णालयांच्या नातेवाईकांना धर्मशाळा आणि विश्रामगृह उभारण्याचे काम एक चला. गुजरातमध्ये